उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता। आज आणि उद्या नंदुरबार, धुळे, नाशिक, नगरमध्ये हलक्या पावसाच्या सरींचा अंदाज। तर पश्चिम महाराष्ट्रात देखील काही भागात हलक्या सरींची शक्यता। मध्य रेल्वेकडून कार्यालयीन वेळा बदलण्यासाठी 750 संस्थांना पत्र, 27 संस्थांचा सकारात्मक प्रतिसाद। मध्य रेल्वेकडून शून्य मृत्यू मोहीम हाती। 2 वर्षांचे बीएड कायमचं बंद। 2024-25 पासून 4 वर्षांचा कोर्स। रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडियाचं परिपत्रक। 4 वर्षांचा अभ्यासक्रम चालवू इच्छिणाऱ्या संस्था अर्ज करू शकतात। मुंबई सागरी मार्गातील पहिला टप्पा जानेवारी अखेरीस खुला होणार। उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी वरळी ते मरीन ड्राईव्ह ही मार्गिका 12 तासांसाठी खुली करणार मुंबई महानगरपालिकेचं नियोजन। गिरणी कामगारांसाठी ठाणे, कल्याण व्यतिरिक्त मुंबई महानगरातही घरं। सर्व पात्र गिरणी कामगारांना घरं उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात काही भूखंडांची म्हाडाकडून तपासणी। मोनोरेल आता जाहिरातीतून कमाई करणार। मोनोमार्गावरील सर्व खांब, स्थानकांवरील रिकामी जागा जाहिरातींसाठी देण्यात येणार। तसंच स्थानकातील जागा व्यावसायिकांना भाड्याने देण्यात येणार। 8 तासात ठाणे रेल्वे स्थानकात 1200 फुकट्या प्रवाशांना दंड। त्यांच्याकडून 3,40,000 रुपयांचा दंड वसूल। कारवाईत 57 टीसी आणि 13 आरपीएफ जवान सहभागी होते। अयोध्येतील रामललाला येवल्यातून कापसे पैठणीकडून वस्त्र आणि शेला। पूजेसाठी 250 किलो शुद्ध तूप आणि दिवेही पाठवणार। अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रात 1 कोटींच्या वर कुटुंबांना निमंत्रण। अक्षता देऊन निमंत्रणाची प्रक्रिया पूर्ण। राज्यात जोरात सुरू। शिवसेना आणि वंचितची अधिकृतपणे युती झाली आहे। अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांनीच लढावी, संजय राऊतांचं वक्तव्य। तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे। या संपूर्ण घोटाळ्याची एसआयटी चौकशी व्हावी, विजय वडेट्टीवार यांची मागणी। 200 गुणांच्या तलाठी परीक्षेत 214 मार्क पडणं म्हणजे महाराष्ट्रात भाजपचे 48 पैकी 60 खासदार निवडून येण्यासारखं आहे। तलाठी भरतीचा हा निकाल पाहून भाजप सरकार है तो मुमकिन है असंच म्हणावं लागेल। रोहित पवारांची एक्स या सोशल माध्यमावरून भाजपवर टीका। तलाठी भरतीवरून आरोप करणाऱ्यांनी पुरावे दिले तर चौकशी करू, फडणवीसांची प्रतिक्रिया। तर फडणवीसांनी एव्हिडन्स ऍक्ट वाचावा, राऊतांचा फडणवीसांना सल्ला। तलाठी भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याच्या विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं स्पष्ट। आरोपातून सुटका करून घेण्यासाठी काही जण आरोप करत असल्याचं विखे पाटील यांचं वक्तव्य। शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या खर्चाची श्वेतपत्रिका काढायला काहीच हरकत नाही। सरकारचा पारदर्शक आणि स्वच्छ कारभार आहे, विखे पाटलांची सुप्रिया सुळेंवर टीका। मात्र त्यासोबतच लवासाबाबतची श्वेतपत्रिका काढायला पाहिजे, विखे पाटलांचा टोला। पुणे शहर काँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू, मागवले इच्छुकांकडून अर्ज। शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी काढलं पत्रक। मंगळवारपर्यंत अर्ज करता येणार। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने यावर दिले होते आदेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजापूरमध्ये सभा घेणार। संकल्प अभियानासाठी मुख्यमंत्री रत्नागिरीत। खासदार संजय राऊत आणि अनिल देसाईंकडून श्रीरामकुंडाची पाहणी। महाआरतीची जय्यत तयारी सुरू। 22 जानेवारीला उद्धव ठाकरे नाशिकमधील काळाराम मंदिरात श्रीरामाचं दर्शन घेऊन गोदावरी मातेची महाआरती करणार। केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर। गांधी भवन इथं आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाला उपस्थिती लावणार। मुंबई पुण्यासह संपूर्ण राज्यामध्ये भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याच्या मार्गावर, मात्र सरकारकडून याबाबत कोणतेही ठोस धोरण तयार नाही, जयंत पाटील यांची टीका। आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपच्या बैठकांचा धडाका। आज भाजपच्या 2 महत्त्वाच्या बैठका। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल आज किंवा उद्या जाहीर होणार। निकालावर दिल्लीतील तज्ञांकडून अभिप्राय मागवल्याची माहिती। प्रकाश आंबेडकर यांची आज उलट तपासणी। कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आयोगासमोर उलट तपासणी।
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांकडून दाखल अटकपूर्व जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी। सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्याच्या निर्णयाला मुश्रीफांचं न्यायालयात आव्हान। मी काय काम करतो ते माझं मला माहीत, इतरांनी पावती देण्याची गरज नाही। गेली 32 वर्ष मी हे सर्व धर्मांची कामं करत आलोय। अजित पवारांचं जरांगेंना प्रत्युत्तर। बीडमध्ये मनोज जरांगेंचा शनी मंदिरात रुद्राभिषेक। संवाद यात्रेदरम्यान गेवराईच्या राक्षस भवन इथे आरक्षणाची मागणी पूर्ण व्हावी यासाठी घेतलं शनीचं दर्शन। मराठा समाजाच्या आंदोलनाच्या दबावाला बळी पडून सरकारने कुठलाही निर्णय घेऊ नये, अन्यथा ओबीसी समाज ताकदीनिशी रस्त्यावर उतरेल। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा सरकारला इशारा। मुंबईच्या गिरगावमधील रिलायन्स रुग्णालयात गृहमंत्री अमित शहा यांच्या बहिणीवर उपचार सुरू। बहिणीची भेट घेतल्यानंतर अमित शहा दिल्लीच्या दिशेनं रवाना। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींनीही घेतली शहांची भेट। शंभूराज देसाईंविरोधात पोस्ट करणं शिंदे गटाच्या तालुका प्रमुखाला भोवलं। काकासाहेब जाधव पोलिसांच्या ताब्यात। शंभूराज मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देऊन फसवत असल्याचा केला होता आरोप। राज्यातील 75 नाट्यगृह जोपर्यंत सुस्थितीत उभारले जात नाही तोपर्यंत आम्ही सगळे याच पदावर राहणार। मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा दावा। तर जनताही आम्हाला या पदावरच ठेवणार, मुनगंटीवारांना विश्वास। लेखिका डॉक्टर समीना दलवाई यांच्या विरोधात महिलांच्या प्रतिष्ठेची हानी, धर्मावरून विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केल्याचा गुन्हा दाखल। समीना दलवाईंवरील कारवाईचा निषेध। 400हून अधिक नामवंत बुद्धिजीवी अभ्यासकांचा दलवाईंना पाठिंबा। आळंदीतील इंद्रायणी नदी 6व्या दिवशी फेसाळलेलीच, मात्र अजूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाचं याकडे साफ दुर्लक्ष। वसईच्या कळंब बीचवर समुद्राच्या पाण्यात टेम्पो बुडाला। पिकनिकसाठी आणलेला टेम्पो ओहोटीमुळे समुद्राच्या पाण्यात ओढला गेला। अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने टेम्पो बाहेर काढण्यात यश। चिकूवरून गावातील 2 गटात राडा, 17 जणांविरोधात गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील बिडकीन गावातली घटना। लातूर जिल्ह्यातील उमरदरा गावात मुक्कामाची बस अज्ञातांनी जाळली। यावेळी बसमध्ये वाहक आणि चालक झोपले होते। बस चालक आणि वाहकाचे प्राण थोडक्यात वाचले। पोलिसांकडून तपास सुरू। नागपुरातील रामन विज्ञान केंद्र उडवून देण्याची धमकी। 5 जानेवारीला पहाटे 4:30च्या सुमारास धमकीचा ईमेल। नागपुरातील सद्गुरुवाडी परिसरात 2 मोकाट वळूंचे झुंज। वळूंमुळे अनेक वाहनांचं नुकसान। वृद्धाला धडक लागल्यानं वृद्धही गंभीर जखमी। सोलापुरात लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा संपन्न। लेखिका शांता गोखले, राजू बाविस्कर, वसंत गायकवाड, समीर गायकवाड यांना पुरस्कार प्रदान। एबीपी माझाचे मुख्य संपादक राजू खांडेकरांच्या हस्ते झाला विजेत्यांचा सन्मान। वामनराव पै यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विश्वशांतीसाठी प्रार्थना जपयज्ञाचं साताऱ्यात आयोजन। कासेगावच्या यल्लम्मा मातेच्या यात्रेला सुरुवात। यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी देशभरातून हजारो जोगते आणि जोगतिणी पंढरपुरात मागच्या महिन्यात देवीच्या दागिन्यांची झाली होती चोरी। नाशिकमध्ये मालेगाव तालुका कीर्तन महोत्सव। प्रसिद्ध कीर्तनकार चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या कीर्तनानं महोत्सवाची सांगता। पालकमंत्री दादा भुसेंनी केलं होतं कीर्तन महोत्सवाचं आयोजन। क्रिकेटर सचिन तेंडुलकरला कोकणातील समुद्र किनाऱ्यांची भुरळ। सिंधुदुर्गातील किल्ले निवती समुद्र किनाऱ्यावर क्रिकेट खेळतानाचा जुना व्हिडिओ सचिनकडून पोस्ट। बायकॉट मालदीवचा ट्रेंड जोरात। कोकणातील भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील बायकॉट मालदीव म्हणत सोशल मीडियावर एक्सवर केली पोस्ट। देवगड समुद्र किनारे एक्सप्लोर करत येवा कोकण आपलाच असा अशी टॅगलाईनही दिली। महाराष्ट्रात नेहमी अन्यायच करायचा असा नियम बनलाय का? आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल। तसंच गेल्या 2 वर्षात राज्यात घाणेरडं राजकारण सुरू। 2 पक्ष आणि 2 कुटुंब फोडण्यात आली, आदित्य ठाकरेंची टीका। शरद पवारांचं कितीही वय असलं तरी त्यांच्यात काम करण्याची क्षमता आणि धमक। आमदार भास्कर जाधव यांचा अजित पवारांना टोला। तर पवारांनी एवढं 20 वर्षाच्या तरुणालाही फिरता येणार नाही, जाधवांची प्रतिक्रिया।
आगामी निवडणुका आपण घड्याळ चिन्हावरच लढणार आणि विजय मिळवणार. सुनील तटकरेंचं कार्यकर्ता मेळाव्यात वक्तव्य. तर 45+ हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करायचं, तटकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध. समीर भुजबळांचं वक्तव्य. आगामी लोकसभा निवडणुकीत मुंबईतून एक खासदार दिल्लीत पाठवणार, तर 15 विधानसभा मुंबईतून लढवण्याची आमची तयारी असल्याचंही भुजबळांचं वक्तव्य. वंचित बहुजन आघाडी मवियात असावी ही माझी वैयक्तिक भूमिका. 9 तारखेला दिल्लीत होणाऱ्या बैठकीत मी भूमिका मांडणार. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची माहिती. राज ठाकरेंच्या टोल नाक्यावरील ॲक्शननंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक. वाशी टोल नाक्यावर कार्यकर्त्यांनी सोडली टोल शिवाय वाहन. पंढरपूरच्या सांगोला महिला शेतकरी आणि विणकर सूतगिरणी निवडणुकीत 5ही जागांवर शेकापचा विजय. शहाजी बापू समर्थकांना मोठा धक्का. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.